Hello students, today I am going to start the next example. In this example, we are looking how to entry each transaction. आपण कशा प्रकारे प्रत्येक ट्रान्झॅक्शनची एंट्री करणार आहोत. The example number 1, page number 61. Journalize the following transaction in the books of Narendra Journal Stores. जर्नलाइज करायचं आहे फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. ह्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या आपल्याला एंट्रीज करायच्या आहेत. मग फर्स्ट एक्झाम्पल इज इयर 2019 एप्रिल 1st, मंथ एप्रिल आहे. फर्स्ट ट्रान्झॅक्शन इज नरेंद्र कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹80,000. Narendra start business and he is investing the cash in his business. The cash is ₹80,000. So in this transaction there are two types. There are two sides. Narendra is giver and the business is receiving the cash. So Narendra is investing the capital. So business is receiving. So the cash comes in business. And who is a giver? Narendra is गिवर. सो इथे येताना आपण कॅश लिहिणार नाही. काय लिहिणार आहे त्या जागी आपण कॅपिटल, बिकॉज द नरेंद्र स्टार्ट बिझनेस अँड इन्व्हेस्टिंग द कॅश. सो हिअर द कॅश इज कॅपिटल फॉर बिझनेस. थर्ड ट्रान्झॅक्शन आहे परचेज नंबर 3 आहे. डेट आहे डेट एप्रिल 3rd. परचेज गुड्स फ्रॉम किरण ₹40,000 ऑन क्रेडिट. Purchase goods from Kiran ₹40,000 on credit. This transaction is done on credit basis. So in this transaction the two side is, one is purchase. This transaction is on credit basis. So here the business is not paid a cash. So who is a giver? Kiran is giver. Purchasing goods from Kiran. So the Kiran is our creditor. Two side in this transaction, one is Kiran and business is receiving the goods, means the purchase. आपण परचेस हा शब्द लिहितो ज्यावेळेस आपण परचेस करतो, गुड्स लिहित नाही. सो परचेस हा शब्द लिहिल्यामुळे आपण परचेस अकाउंट, देर आर टू टाइप्स ऑफ अकाउंट. वन इज परचेस अकाउंट आणि सेकंड इज किरण अकाउंट, मीन्स द क्रेडिटर्स अकाउंट. किरण हा कोणत्या अकाउंटमध्ये येणार आहे? पर्सनल अकाउंटमध्ये. पेड रेंट ₹2,000. रेंट पेड केलेला आहे. सो द कॅश गोज आउट फ्रॉम बिझनेस आणि रेंट काय आहे? एक्सपेन्स. सो दर कोणता अकाउंट येणार आहे? दोन. रेंट हा नॉमिनल अकाउंटमध्ये येईल आणि कॅश कशामध्ये येईल? आपली रिअल अकाउंटमध्ये. सोल्ड गुड्स टू मिस्टर विकास ₹5,500 ऑन क्रेडिट. सोल्ड गुड्स टू मिस्टर विकासला गुड्स आपण काय केले? सोल्ड केलेले आहे किंवा बिझनेसने सोल्ड केलेले आहेत. व्हॉट गोज आउट फ्रॉम बिझनेस? गुड्स गोज आउट. आपण लिहिताना शब्द कोणता लिहितो? गुड्स लिहित नाही. वी डोंट राईट द गुड्स, वी आर रायटिंग सेल्स. सो सेल्स इज अन इन्कम. सो इट विल कम्स अंडर द नॉमिनल अकाउंट. अँड विकास कोण आहे आपल्याला? विकास इज अवर डेटर, मीन्स कस्टमर. सो इट इज काय आहे? विकास हा कोणत्या अकाउंटमध्ये येईल? पर्सनल अकाउंटमध्ये. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्झॅक्शन नंबर आहे 15. ट्रान्झॅक्शन नंबर 15 म्हणजेच डेट आहे त्याची 15th एप्रिल. सो द परचेस फर्निचर ऑफ ₹30,000 ॲट द रेट GST 18%. परचेस फर्निचर आपण परचेस केलेला आहे. फर्निचर परचेस केला 30,000चा. असं फर्निचर कोणत्या अकाउंटमध्ये येईल? आपल्या रिअल अकाउंटमध्ये. फर्स्ट साईड जी आहे ती कोणती आहे? रिअल अकाउंट. आणि सेकंड आहे की आपण तो परचेस फर्निचर केलेला आहे ₹30,000. इन दिस ट्रान्झॅक्शन आपल्याला कोणत्याही व्यक्तीचं नाव दिलेलं नाही. मीन्स दिस ट्रान्झॅक्शन काय आहे? कॅश बेसिसमध्ये झालेलं आहे. सो 30,000वरती आपल्याला GST किती पेड करावी लागली? 18%. आपल्याला माहिती आहे इन फर्स्ट व्हिडिओ मी सांगितलेला आहे की GST जर 18% असेल तर हाफ GST तो कुठे जातो? CGST सेंट्रलला आणि हाफ कुठे जातो? स्टेटला. सो परचेस केलं असेल तर आपला टॅक्स काय होणार आहे? तो इनपुट होणार आहे. म्हणजे डेबिट होताना फक्त फर्निचर बिझनेसमध्ये येत नाही तर टॅक्ससुद्धा काय होतो? इनपुट.
नेक्स्ट जो आहे एप्रिल 18, डेट आहे 18th एप्रिल. सो रिसिव्ड अ बेअरर चेक ऑफ ₹25,000 फ्रॉम मिस्टर विकास. रिसिव्ह अ बेअरर चेक. रिसिव्ह बेअरर चेक आपण ट्रीटेड काय करणार आहोत, कॅश. ह्याचं जो आहे थेरोटिकल पार्ट आहे. प्लीज स्टुडंट तुम्ही रीड करा तो थेरोटिकल पार्ट, आणि जर नाही समजला तर तुम्ही काय करा, क्वेरी तुम्ही विचारू शकता. यू कॅन आस्क द क्वेरी. रिसिव्ड अ बेअरर चेक. बेअरर चेकला आपण ॲज अ कॅश म्हणून ट्रीट करतो. सो काय रिसिव्ह झालेलं आहे, कॅश रिसिव्ह झाली. फ्रॉम होम, मिस्टर विकास. मिस्टर विकासकडून काय झालेले, कॅश रिसिव्ह झाले. सो इन दिस ट्रान्झॅक्शन कॅश एक साईड आहे आणि दुसरी कोणती बाजू आहे, विकास. सो कॅश आले तर आपण काय म्हणणार, कॅश अकाउंट डेबिट. रिअलचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. So the cash comes in ₹25,000. Who is a giver? Mr. Vikas is giver. So Mr. विकास कोणत्या अकाउंटमध्ये येतो, पर्सनल अकाउंटमध्ये. मग पर्सनल अकाउंटमध्ये तो येतो तर तो कोण आहे, गिवर आहे. तो मिस्टर विकास काय होणार आहे, क्रेडिट होईल. नेक्स्ट आहे पेड टू किरण बाय चेक ऑफ देना बँक ₹20,000. आपण काय केलेलं आहे, पेड केलेलं आहे. कोणाला पेड केलं आहे, किंवा बिझनेसने, नरेंद्रने काय केलेलं आहे, किरणला चेक पेड केलेला आहे. पेड टू किरण बाय चेक ऑफ देना बँक ₹20,000. किरणला आपण काय दिलेलं आहे, चेक दिलेला आहे. ज्यावेळेस ही ट्रान्झॅक्शनमध्ये चेक असा वर्ड येईल त्यावेळेस आपण लिहिताना काय लिहिणार आहे, बँक अकाउंट लिहिणार आहे. मग आपण पेड केलेला आहे चेक. सो व्हॉट गोज आउट, बँक गोज आउट. आणि कोण रिसिव्हर आहे इन दिस ट्रान्झॅक्शन, द किरण इज रिसिव्हर. सो किरण कोणत्या अकाउंटमध्ये येईल, आपल्या पर्सनल अकाउंटमध्ये येईल. एप्रिल 13ला काय ट्रान्झॅक्शन झालं, एप्रिल 30ला पेड सॅलरी ₹5,000. सॅलरी पेड केलेली आहे ₹5,000. सो सॅलरी आपल्या प्रत्येक वेळेस ट्रान्झॅक्शनमध्ये दोन बाजू फाइंड आउट करायचे. एक आहे सॅलरी आणि दुसरी आहे इथे कॅश. सो सॅलरी इट इज अन एक्सपेन्स, कॅश गोज आउट फ्रॉम बिझनेस. सो सॅलरी कोणत्या अकाउंटमध्ये येईल, पर्सनल रिअल नॉमिनलमध्ये. कोणत्या अकाउंटमध्ये येईल, नॉमिनलमध्ये. सो नॉमिनलचा रूल काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सो सॅलरी अकाउंट डेबिट होईल. कॅश आपलं कोणतं आहे, रिअल अकाउंट. सो रिअल अकाउंटचा रूल, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो द कॅश इज गोज आउट. सो द कॅश काय होईल, क्रेडिट. आता आपण हेच ट्रान्झॅक्शन जे थेरॉटिकल पार्ट एक्सप्लेन केलं आहे तोच आपण आता पाहणार आहोत. जर्नल बुकमध्ये आपण त्याच्या एंट्र्या कशा करणार आहोत. सोल्युशन आहे तुमच्यासमोर, तुमच्याकडे ही बुक्स आहेत. ज्या वेळेस मी सांगेल त्यावेळेस रीड करायचं आहे. इन द बुक्स ऑफ, आता इथे जर्नल फर्स्ट ट्रान्झॅक्शन जे झालेलं आहे ते काय आहे, फॉर्मॅट आपल्याला माहिती आहे. काय आहे फॉर्मॅट, इन द बुक्स ऑफ नरेंद्र जर्नल विथ क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. आता इथे लिहिताना आपण जर्नल एंट्री करणार आहोत. मग लिहिताना पहिल्यांदा सुरुवातच काय करायची, कोणाचं बुक्स बनवणार आहोत, नरेंद्रचं. इन द बुक्स ऑफ नरेंद्र काय मारणार आहोत, जर्नल एंट्रीज. सो फॉर्मॅट माहिती आहे, 5 कॉलम आहेत आपले. यामध्ये एक कॉलम त्यांनी एक्स्ट्रा बुक्समध्ये ॲड केला आहे बिकॉज तुम्हाला समजावं की हे ट्रान्झॅक्शन कोणत्या अकाउंटमध्ये येईल किंवा कोणत्या अकाउंटचा रूल फॉलो केला जाईल. सो डेट, पहिला कॉलम जो आहे तो आहे डेट. सेकंड आहे पर्टिक्युलर. थर्ड आहे टाईप्स ऑफ अकाउंट. नंतर आहे LF, डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट. LFचं मिनिंग आहे लेजर फोलिओ, म्हणजे पेज नंबर. बरोबर. आता हे नंतर बघणार आहोत ही कन्सेप्ट. आपली जर्नल नंतर लेजर आपला चॅप्टर आहे. डेटमध्ये फर्स्ट काय येईल, तुमचा इयर येईल, त्यानंतर मंथ आणि त्यानंतर डेट. एप्रिल 1ला इयर आहे 2019. 2019ला एप्रिल 1मध्ये ट्रान्झॅक्शन काय झालं होतं, विच ट्रान्झॅक्शन विल डन. ट्रान्झॅक्शन काय होतं, नरेंद्र कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹80,000. नरेंद्रने बिझनेस स्टार्ट केलेला आहे. सो ही इज इन्व्हेस्टिंग इन हिज बिझनेस 80,000. सो इथे येताना आपल्याला दोन साईड काय आहेत, एक आहे कॅश आणि दुसरे आहे कॅपिटल. लक्षात घ्या, नरेंद्रच्या एंट्री करणार आहोत आपण. नरेंद्र इज अ गिवर, तो काय देतोय, कॅपिटल देतोय बिझनेसला. सो व्हॉट कम्स इन, काय येतोय बिझनेसमध्ये, कॅश कम्स इन. कॅश कम्स इन आणि दुसरी साईड कोणती आहे, कॅपिटल. इन दिस ट्रान्झॅक्शन कॅपिटल ही काय आहे, दुसरी बाजू. मग कॅश अकाउंट काय येईल,
कॅश हे कोणत्या अकाउंटमध्ये येतं? रिअल अकाउंटमध्ये. कॅपिटल कोणत्या अकाउंटमध्ये येईल? पर्सनल अकाउंटमध्ये. बिकॉज नरेंद्र काय आहे? नरेंद्र कोण आहे? नरेंद्र ओनर ऑफ बिझनेस. आणि लक्षात घ्या, इफ इंडिव्हिज्युअल कम्स, सो इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल कोणत्या अकाउंटमध्ये येतात? पर्सनल अकाउंटमध्ये. मग त्यामुळे काय येणार की आपण ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं की कॅपिटल जर ओनर प्रोव्हाइड करतोय, सो कॅपिटल कोणत्या अकाउंटमध्ये येईल? पर्सनल अकाउंटमध्ये येईल. सो व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन. मग डेबिट जे येत आहे त्याला डेबिट करा. काय येतं आहे बिझनेसमध्ये? कॅश. क्रेडिट कोणाला करणार आहे? पर्सनल अकाउंटचा रूल लागतो दुसऱ्या बाजूला. सो कोणती दुसरी बाजू आहे? कॅपिटल. ओनर इज अ गिवर. तो काय देतोय बिझनेसला? कॅपिटल. सो कॅपिटल कोणत्या अकाउंटमध्ये येईल? पर्सनल अकाउंटमध्ये. पर्सनल अकाउंटचा रूल डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिवर. क्रेडिट द गिवर काय आहे? कॅपिटल. काय देतोय बिझनेसला? कॅपिटल. टू कॅपिटल अकाउंट. आपल्याला माहिती आहे पर्टिक्युलर्समध्ये पर्टिक्युलर इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. एक आहे डेबिट, एक आहे क्रेडिट आणि थर्ड पार्ट कोणता आहे आपला? नरेशन. सो आपल्याला लिहिताना काय लिहिणार आहोत? कॅश अकाउंट डेबिट बरोबर टू कॅपिटल अकाउंट. टू का लिहिणार आहोत? ज्यावेळेस जे अकाउंट क्रेडिट होईल त्याला थोडासा स्पेस लिव्ह सम स्पेस अँड देन राईट टू कॅपिटल अकाउंट. द थर्ड पार्ट नरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज जर्नल एंट्रीजला नरेशन कंपल्सरी आहे. त्यामुळे नरेशन तुम्हाला राईट डाऊन करणं गरजेचं आहे. इन ब्रॅकेट काय लिहिणार? बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश अकाउंट. कॅश अकाउंट किती कॅश प्रोव्हाइड केलेली आहे? 80,000. सो डेबिट कॉलममध्ये लिहा कॅश अकाउंट डेबिट कितीने होईल? 80,000ने. आणि टू कॅपिटल अकाउंट कितीने डेबिट होईल? 80,000. सो कॅपिटल कितीने क्रेडिट होईल? कॅपिटल कितीने क्रेडिट होईल? 80,000ने. लक्षात घ्या, जी अमाऊंट डेबिट होते तेवढीच इक्वल करस्पॉन्डिंग अमाऊंट काय होते? क्रेडिट. थर्ड ट्रान्झॅक्शन एप्रिल. थर्डचं ट्रान्झॅक्शन काय आहे? डेट आहे 3 एप्रिलमधली. त्यांनी सेकंड ट्रान्झॅक्शन आपलं काय आहे? परचेसेस गुड्स फ्रॉम किरण ₹40,000 ऑन क्रेडिट. गुड्स परचेस केलेले आहेत. सो इन दिस ट्रान्झॅक्शन टू साईड काय आहे? परचेस एक आहे आणि किरण एक आहे. दोन बाजू. परचेस आपलं कोणत्या अकाउंटमध्ये येईल? नॉमिनल अकाउंटमध्ये. किरण कोण आहे? किरण कोणत्या अकाउंटमध्ये येईल? पर्सनल अकाउंटमध्ये. सो द परचेसेस इज अवर एक्सपेन्स. सो इन दिस ट्रान्झॅक्शन द परचेसला आपला कोणता रूल फॉलो होईल? नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सो डेबिट द परचेस अकाउंट. परचेस अकाउंटला आपण काय करणार आहोत इथे? डेबिट. कोण गिवर आहे? किरण इज गिवर. पर्सनल अकाउंटचा रूल इथे फॉलो होईल. सो द किरण काय होईल? क्रेडिट टू किरण अकाउंट. लिव्ह सम स्पेस अँड राईट डाऊन टू किरण अकाउंट. इन ब्रॅकेट आपण काय लिहिणार आहोत? बिंग परचेस गुड्स फ्रॉम किरण ऑन क्रेडिट. किरणकडून आपण उधारीवरती काय केलेलं आहे? माल परचेस केला आहे. परचेस अकाउंट डेबिट टू किरण अकाउंट. परचेस किती परचेस केलेला आहे? परचेस अकाउंट डेबिट किती अमाऊंट डेबिट होईल? 40,000. कोणाकडून परचेस केलेला आहे? किरणकडून. सो किरण काय झाली? क्रेडिट झाली. सो किरणच्याच ह्याच्यामध्ये काय लिहिणार आहोत आपण? क्रेडिट अमाऊंट काय करणार आहे? 40,000. लिहिताना प्रत्येक डेबिट आणि क्रेडिट पाहून लिहायचं आहे. यू हॅव टू राईट डाऊन द डेबिट अँड क्रेडिट अमाऊंट. लक्षात घ्या. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे रेंट पेड केलेलं आहे. एप्रिल 5ला हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. रेंट पेड केलेलं आहे. मग रेंट पेड केलं तर व्हॉट गोज आउट? कॅश गोज आउट. सो रेंट इज एक्सपेन्स. सो नॉमिनलचा रूल काय सांगतो? डेबिट द एक्सपेन्स. एक्सपेन्स कोणता आहे? रेंट अकाउंट. सो रेंट अकाउंट इज डेबिटेड. व्हॉट गोज आउट? कॅश गोज आउट. सो राईट डाऊन. क्रेडिट साईडला काय लिहिणार आपण? टू कॅश अकाउंट. रेंट अकाउंट डेबिट झालेला आहे. हाऊ मच अमाऊंट इज पेड फॉर रेंट? ₹2,000. सो डेबिट कॉलममध्ये रेंटच्या समोर इन फ्रंट ऑफ रेंट राईट डाऊन 2,000 इन डेबिट कॉलम. टू कॅश अकाउंट काय झाले? क्रेडिट झाले. सो राईट डाऊन क्रेडिट कॉलममध्ये किती लिहिणार आपण? ₹2,000. नरेशन आपण लिहिणार आहोत बिंग पेड फॉर रेंट. ब्रॅकेट क्लोज. प्रत्येक वेळेस नरेशनची सुरुवात ही बिंग या शब्दाने होते अकाउंटिंग भाषेमध्ये. नंबर एप्रिल 10चं जे ट्रान्झॅक्शन आहे, फोर्थ ट्रान्झॅक्शन आपलं आहे
आपण गुड्स सोल्ड केले, बरोबर. कोणाला सोल्ड केलेले आहे? विकासला गुड्स सोल्ड केलेले आहे. बिकॉज दिस ट्रान्झॅक्शन इज ऑन क्रेडिट बेसिस. लक्षात घ्या, हे ट्रान्झॅक्शन क्रेडिट बेसिसवरती आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस लक्षात घ्या, व्हॉट गोज आउट, आपण गुड्स हा शब्द लिहित नाही. वी आर नॉट रायटिंग द गुड्स वर्ड, बिकॉज वेन एवर वी आर परचेसिंग और सेलिंग, that time we are writing purchase and sales word. So in these transactions we are doing sales. So लिहिताना काय लिहिणार आहे आपण? विकासला आपण सोल्ड करतोय आणि व्हॉट गोज आउट, लक्षात घ्या, जाताना काय होतंय? गुड्स, बिझनेसमधून काय जात आहे? गुड्स जात आहे. बट लिहिताना आपण लिहिणार काय आहे? टू सेल्स अकाउंट. म्हणून विकास हा पर्सनल अकाउंटमध्ये येईल, टू सेल्स नॉमिनलमध्ये येईल. रूल्स कोणते फॉलो होतील विकासला? पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट द रिसिव्हर. विकास काय रिसीव्ह करतोय? गुड्स रिसीव्ह करतोय. नॉमिनलचा रूल काय सांगतोय? टू डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सो सेल्स इज अ इन्कम फॉर बिझनेस, सो द सेल्स अकाउंट काय होईल? क्रेडिट. विकास अकाउंट डेबिट. कितीचे गुड्स सोल्ड केले आपण? हाऊ मच अमाऊंट ऑफ गुड्स इज सोल्ड टू विकास? 55,000चे गुड्स सोल्ड केलेले आहे. सो विकासच्या इन फ्रंट ऑफ विकास आपण डेबिट कॉलममध्ये किती लिहिणार? 55,000. टू सेल्समध्ये किती लिहिणार? क्रेडिट किती करणार? 55,000. सो नरेशन काय येणार आहे? बिंग सोल्ड गुड्स टू विकास ऑन क्रेडिट. गुड्स काय केलेले आहेत? विकासला सोल्ड केलेले आहे ऑन क्रेडिटवरती. एप्रिल 15चं ट्रान्झॅक्शन आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन जे आहे ते आहे फर्निचर काय केलेलं आहे? परचेस फर्निचर ऑफ ₹30,000 ॲट GST 18%. फर्निचर परचेस केलं तर व्हॉट कम्स इन बिझनेसमध्ये काय येते? फर्निचर. अँड व्हॉट गोज आउट? कॅश गोज आउट. ज्यावेळेस आपण परचेस हा शब्द वेन द परचेस विल कम द टॅक्स विल इनपुट. लक्षात घ्या, टॅक्स काय होणार आहे? इनपुट होणार आहे. सो इथे लक्षात घ्या, परचेस फर्निचर ऑफ ₹30,000 ॲट GST 18%. 18% GST चार्ज झालेला आहे. 18% GST चार्ज झालेला आहे. मग इथे लिहिताना आपण काय करणार आहे? फर्निचर अकाउंट डेबिट. रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट व्हॉट कम्स इन. फर्निचर अकाउंट काय करणार आहे? आपण डेबिट करणार आहे, बरोबर. आपण डिवाइड करताना ट्रान्झॅक्शन कसं करणार आहोत? फर्निचरची अमाऊंट किती आहे? फर्निचरची अमाऊंट आहे 30,000, बरोबर. 30,000. किती GST चार्ज झालेला आहे? 18% GST चार्ज केलेला आहे. इन दॅट 18% हाफ गोज टू सेंट्रल अँड हाफ गोज टू स्टेट. म्हणजे 9% GST काय होणार आहे? सेंट्रलला जाणार आहे आणि 9% कोणाला जाणार आहे? आपला स्टेटला. सो लक्षात घ्या, 30,000वरती आपण काय लिहिणार आहोत? 30,000वरती जर आपण चार्ज केला तर तो GST येतो 2,700, बरोबर. हा कशा 2,700 हा कोणता जाणार आहे? 9% सेंट्रलला CGST आणि SGST हा 9% स्टेटला जाणार आहे. तो किती जाणार आहे? 2,700. सो द टोटल फर्निचरची अमाऊंट जी आपण पे करणार आहोत ती किती आहे? 35,000. हे लक्षात घ्या. ही वर्किंग तुम्हाला मी समजण्यासाठी केलेली आहे. इथे लिहिताना आपण काय करणार? फर्निचर अकाउंट डेबिट. परचेस केलेला आहे म्हणून इनपुट झाला तो. इनपुट CGST अकाउंट डेबिट. इनपुट SGST अकाउंट डेबिट. हे टॅक्स असल्यामुळे टॅक्स कोणत्या अकाउंटमध्ये जातील? नॉमिनल अकाउंट. मग एक्सपेन्स अँड लॉस असेल तर कोणत्या अकाउंटमध्ये जाईल? नॉमिनल अकाउंटचा रूल फॉलो होईल आणि नॉमिनलच्या रूलनुसार जो एक्सपेन्स आणि लॉस आहे तो काय करतो? आपण डेबिट करतो. नेक्स्ट जो आहे काय क्रेडिट होईल? आता कॅश क्रेडिट होईल. फर्निचर परचेस केलं आहे तर ऑब्व्हियसली कॅश जाणार आहे टू कॅश अकाउंट. टोटल आपल्याला कितीचं पेमेंट करायचं आहे? 35,000. सो क्रेडिट काय होणार आहे? कॅश अकाउंट कितीने क्रेडिट होईल? 35,400. सॉरी, किती अमाऊंट येईल? 35,400 अमाऊंट येईल. हे कॅल्क्युलेट करताना तुम्ही इथे 35,400 करायचं आहे.
कॅल्क्युलेट करताना जी वर्किंग आहे जी मी शो केली ती काय येणार आहे 35,400. नेक्स्ट जे आहे ते आपण काय करणार आहोत नंबर आपल्याला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे. आपल्याला काय केलेलं आहे, विकासला आपण जे गुड्स सोल्ड केले होते बरोबर क्रेडिट बेसिसवरती विकासकडून आपल्याला काय रिसीव झालेलं आहे, बेरर चेक रिसीव केलेला आहे. सो बेरर चेक कितीचा रिसीव केलेला आहे 25,000. आपण गुड्स सोल्ड केले होते 55,000चे बट आपल्याला रिसीव किती झालेले बेरर चेक 25,000. मग जेवढी अमाऊंट रिसीव झाली तीच आपण काय करणार आहोत, डेबिट करणार आहोत. किती अमाऊंट रिसीव झाली, कॅश अकाउंट डेबिट विकासकडून किती अमाऊंट रिसीव्ह झालेली आहे, कॅश अकाउंट डेबिट टू विकास अकाउंट. विकास इज गिवर. मी पहिल्यांदा पण क्लिअर केलेलं आहे, बेरर चेक आपण काय ट्रीट करणार आहोत, ॲज अ कॅश. ही थेरी तुम्ही रीड करायची आहे, टेक्स्टबुकमध्ये आहे. कॅश अकाउंट डेबिट टू विकास अकाउंट. किती अमाऊंट पेड केली त्यांनी, किती दिलेली आहे त्याने अमाऊंट 25,000. सो कॅशच्या डेबिटमध्ये 25,000 टू विकास अकाउंटच्या क्रेडिटला 25,000 राईट करायचं. नरेशन कंपल्सरी आहे. परत इन ब्रॅकेटमध्ये नरेशन आपण लिहिणार बीइंग रिसीव अ बेरर चेक फ्रॉम विकास. सो ब्रॅकेट क्लोज. नंबर 20 एप्रिल 21चं ट्रान्झॅक्शन काय आहे, पेड टू किरण बाय चेक ऑफ देना बँक ₹20,000. किरणला आपण पेड केलेले आहेत. किती पेड केलेत, ₹20,000. ₹20,000 सॉरी, पेड टू किरण बाय चेक ऑफ देना बँक ₹20,000. 20,000 रुपये पेड केले आहे. किरण इज रिसिव्हर, कॅश गोज आउट. लक्षात घ्या, बट दिस ट्रान्झॅक्शन इन दिस ट्रान्झॅक्शन वी आर युझिंग द चेक. सो लिहिताना इथे बँक लिहिणं गरजेचं आहे. त्यांनी बँकचं नाव मेन्शन केलेलं आहे म्हणून इथे नाव तुम्ही राईट डाऊन करा. सो द किरण इज रिसिव्हर, किरण अकाउंट डेबिट. पर्सनल अकाउंटचा रूल फॉलो होईल, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिवर. हु इज अ गिवर, बँक इज गिवर. बँकसुद्धा कशात येते, पर्सनल अकाउंटमध्ये. किरण अकाउंट डेबिट टू देना बँक अकाउंट. मग किरणच्या डेबिटमध्ये 20,000 टू देना बँकच्या इथे किती येतील, 20,000. लास्ट ट्रान्झॅक्शन आहे पेड सॅलरी ₹5,000. पेड सॅलरी इट इज अन एक्सपेन्स. सॅलरी कम्स अंडर नॉमिनल अकाउंट, डेबिट द एक्सपेन्स. सो सॅलरी अकाउंट डेबिट, व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. कॅश कम्स अंडर रिअल अकाउंट, रिअल अकाउंटचा रूल क्रेडिट द डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे जात आहे त्याला क्रेडिट करा. सो सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सॅलरी अकाउंटच्या इन फ्रंटमध्ये काय लिहिणार आहे आपण, 5,000 टू कॅशच्या 5,000. नरेशन इन ब्रॅकेट बीइंग पेड फॉर सॅलरी. सो दोघांची टोटल करायची आहे, लास्टला टोटल विसरायची नाही. डेबिटचे अमाऊंट क्रेडिटचे अमाऊंट इक्वल येणं गरजेचं आहे. 2,62,400 2,62,400 क्रेडिटची अमाऊंट. सो आय होप तुम्हाला हे सर्व ट्रान्झॅक्शन समजले असतील. आणि जर काही डाऊट्स असेल तर मला तुम्ही पर्सनली विचारू शकता.